नमस्कार आणि सुस्वागतम. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या अनोख्या अशा आयोजनाचं स्वागत करूया. डोंबिवलीकर कथक महोत्सव पर्व दुसरं. संस्कृत वचनांवर आधारित नृत्य संरचना संकल्पना गुरुवर्या संगीताचार्य नृत्यालंकार वैशालीताई दुधे यांची. सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीकर कथक महोत्सवाचं हे दिमागदार देखणं आयोजन तुमच्यापुढे सादर होतं आहे. NCPA डान्स फेस्टिवलचा एक अनन्यसाधारण भाग म्हणून डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि मंजिरी नृत्यकला मंदिर यांनी या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. मला अशी खात्री आहे की अस्सल कथक नृत्याचं महावस्त्र उलगडताना त्यातून सादर होणारी अमूल्य संस्कृत सुभाषित रत्न आपल्या सगळ्यांचे डोळे दिपवून टाकतील. अत्यंत अनुभवी आणि कीर्तिमान असे गुरु आणि त्यांचा शिष्य परिवार आज आपल्या महोत्सवात सादर होणार आहे. मुलांचे पालक इथे बसलेले आहेत, आपतेष्ट आहेत, शुभेच्छा देणारे रसिक श्रोते आहेत. सगळ्यांसाठी एकदा छप्पर तोड टाळी झाली पाहिजे. रसिकाव कसं आहे ना, आज सगळीकडे अराजकता आहे, अशांतता आहे, अशुद्धता आहे, त्याचं अस्ताव्यस्त रान माजलेलं आहे. पण आपल्या जीवनात एकतरी कोपरा असा आहे की जो निर्मळ अशा स्वरांनी झंकारत राहतो आहे, संस्कृती आणि मूल्यांच्या प्रेमाने बहरतोय. आपलं संस्कृती संचित समृद्ध करणारा हा महोत्सव असाच अखंड झंकारत राहू या सदिच्छेसह मी मान्यवरांना दीपप्रज्वलनासाठी ते आमंत्रित करतो. दीपप्रज्वलन ज्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अशा NCPAच्या आंचल शेट्टी यांना मी इथे व्यासपीठावर घेऊन यायची विनंती करतो. आंचलजी शेट्टी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. NCPAच्या आंचल शेट्टी. त्याचबरोबर डोंबिवलीकरचे कार्यकारी संपादक श्री प्रभू कापसे यांना इथे येण्याची विनंती करतो व्यासपीठावर. त्याचबरोबर मंजिरी नृत्यकला मंदिरच्या डॉक्टर वैशाली दुधे यांच्याही हस्ते आपण नटेश्वराची पूजा आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. NCPAच्या मान्यवर आंचल शेट्टी, डोंबिवलीकरचे कार्यकारी संपादक श्री प्रभू कापसे आणि मंजिरी नृत्यकला मंदिरच्या डॉक्टर वैशाली दुधे यांच्या हस्ते आपण नटराजाचं पूजन करून दीपप्रज्वलन करून या मंगलमय अशी सोहळ्याची सुरुवात करतो आहोत. यानंतर गुरुकृपा कला साधना केंद्राच्या गुरु नृत्यालंकार अमृता साळवी यांना मी इथे येण्याची विनंती करतो. गुरुने किया सो मत कर, गुरुने कहा सो कर. गुरुकृपा होण्यासाठी शिष्याने सर्वस्व देणं अभिप्रेत आहे. औषो म्हणतात की सर्व देतात पण स्व देत नाहीत. तर मला वाटते गुरु कृपा होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर कला साधना. आणि नृत्यालंकार अमृता साळवी त्याच करत आहेत, मुलांना तयार करत आहेत त्यांच्या मुशीमध्ये. त्यानंतर जंगलामध्ये, निबिड जंगलामध्ये बरं का, सगळी मंडळी प्रवास करत होती आणि एक ढाण्या वाघ अत्यंत क्रूर असा सगळ्यांच्यावर चाल करून आला. तेव्हा प्राण वाचवण्यासाठी तुम्ही आणि मी जे करणार तेच शिष्यांनी केलं. 10 दिशांना सैरा वैरा सगळे पळत सुटले. कसले गुरुनी कसलं काय. जिकडे वाट सापडली तिकडे जंगलात पळाले, जीव वाचवला. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. आणि नंतर सगळे एकत्र परत आले. पाहतात तर काय, सगळे सुखरूप सुरक्षित. आश्चर्य वाटलं. थोडं पुढे चालल्यानंतर गणपति है शक्ति मेरी तिमिर मैं ही साया मैं ही आत्मा ब्रह्म मैं हूँ मैं ही शाश्वत मैं निराकार दृष्टा भी मैं दृश्य भी मैं सर्वव्यापी समय हूँ मैं सर्वव्यापी समय हूँ मैं सर्वव्यापी समय हूँ मैं. पाठ फिरवल्यावर आपण कसे वागतो ह्याच्यावर सगळं अध्यात्म अवलंबून आहे. आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्यासाठी, जन्म असावा देण्यासाठी हेच आम्हाला ठावे. यासाठी आपल्या ऋषीमुनींनी त्यांच्या दर्शनातून मंत्र दिले. जीवन जीवविते मंत्र, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु. दान पसाओ
अजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विश्वाचं कल्याण मागणारी, वैश्विक शक्तीकडे साकडं मागणारी ज्ञानोबारायांची अपूर्व अशी पसायदानाची विधा इथे सादर झाली. गोकुळात इंद्राचा उत्सव व्हायचा, कारण इंद्र पाऊस देतो म्हणून जमीन सुपीक होते. आता हे देवाचे उपकार कृतज्ञतेने फेडण्यासाठी बिचारे गोकुळचे लोक उत्सव करायचे. पण कृष्ण म्हणाला इंद्र खूप लांब आहे, त्यापेक्षा गोवर्धन जास्त जवळ नाही का? खरं तर गोवर्धन पर्वताचेच आपल्यावर अत्यंत उपकार आहेत. तो आपल्याला लाकूड देतो, वनस्पती देतो, फळं देतो, फुलं देतो, आश्रय देतो. म्हणून आता इंद्राचा उत्सव पुरे झाला, गोवर्धन उत्सव करायला सुरुवात करा. हे ऐकल्याबरोबर इंद्र संतापला आणि पाऊस असा काय धोधो कोसळायला लागला. लोक म्हणाले, कृष्णा अरे तुझं ऐकलं आणि आपत्ती आली की रे? कृष्ण म्हणाला, काही आपत्ती नाही, ज्या गोवर्धनाचा उत्सव केलात ना तोच तुमचं रक्षण करेल. याचा अर्थ असा की सर्वसामान्य माणसाचा सुप्त असलेला पुरुषार्थ जर लोकोत्तर पुरुषाने जागृत केला तर मग एक चमत्कार घडतो, क्रांती घडते. सामुदायिक पातळीवर उठाव केला तर काय चमत्कार होऊ शकतो हे कृष्णाने उदाहरण त्या काळात दाखवून दिलं. सगळ्यांच्या काठ्या होत्या, श्रीकृष्णाची फक्त करंगळी होती. जेव्हा सामुदायिक पुरुषार्थ जागा होतो ना तेव्हा आपापल्या काठ्या उंचावून लोक जय्यत तयारीला लागतात. तेव्हा नेत्याला फक्त करंगळी घ्यावीशी लागते, बाकी काही लागत नाही. आपली सर्वांची सामुदायिक किंमत शून्यापेक्षा जास्त नसते, पण आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाला अर्थ मिळवून देण्यासाठी फक्त एक लोकोत्तर पुरुष हवा असतो. एक कृष्ण पुरेसा होता, त्याच्या मागे जोडले गेले 10, 100, 1000, लाख वाढत गेली किंमत. शून्य अस्तित्वाला मूल्य प्राप्त करून देणारा लोकोत्तर नेता काय सांगतो तर एकीचं बळ हे कायम श्रेष्ठ असतं. शत्रू कितीही बलशाली असो, समूहातील एकताही त्यासाठी अभेद्य असते. प्रस्तुत सादरीकरणासाठी कथारेषा पंचतंत्र या कथासंग्रहातून घेतलेली आहे. पशुप्राण्यांच्या कथा, रंजकता, नीतिमूल्य ह्याची सुंदर गुंफण सांगड घालत तुम्हाला आणि आम्हाला आदर्श व्यवहाराचा धडा देण्यासाठी लहेजा आर्ट फाउंडेशन सविनय सादर करत आहे समवायो हि दुर्जया. नृत्य संरचनाकार शीतल कपोले दांडेकर, संगीत संयोजन देविका राव. सादर करते शीतल कपोले आणि लहेजाच्या 10 नृत्यांगना सादर करतायत. Blackout.
पंचतंत्र आणि इत्यादी कथानकांमधून एकही शब्द न बोलता केवळ आपल्या कलेच्या जोरावर त्याने जे सांगायचं आहे ते शब्दवीणं संवादू म्हणतात तसं, आणि गुजेवीणं अनुवादू, तसा अनुवाद हा संवाद झाला. खरंच या कथा वाचताना पुन्हा एकदा आपल्यातलं मूल आपल्याला सापडतं आणि मग कळतं कथा सांगणं आणि त्यात गुंतून जाणं, रंगून जाण्यासाठी वयाची अपेक्षा नसते, तर आयुष्य बनावं असं पुस्तक आपल्यासमोर हवंसं वाटतं. आणि मला वाटतं पंचतंत्र हे त्यापैकी एक आहे. असंच एका पुस्तकामध्ये वाचलेली गोष्ट आहे की भोजराजाकडे व्यापारी आला होता. काही नाही, त्याने 3 बाहुल्या आणल्या होत्या फक्त. 3ही सारख्या होत्या. आणि तो काय म्हणाला राजाला की राज्यसभेमध्ये आपल्या अनेक विद्वान आहेत असं मी ऐकून आहे. या 3ही बाहुल्या सारख्या आहेत, पण यातली एकच सर्वोत्तम आहे. कशी ते ओळखून दाखवाल का? भोजराजाने क्षणाचाही विलंब न करता तो की स्याही में बारिश की बूंद, सागर की गूंज, बहती हवा, घिर घिर घटा, उमड़ते मेघ, बिजली की तेग, वर्षा फुहार, वन में बहार, तारों की फौज, पानी की मौज, कोयल की कूक, गुनगुनी धूप, फूलों का गाँव, पेड़ों की छाप, एक बार सुन मुरली की धुन. नई सोच और नई दृष्टि, नए नजारे, नई सृष्टि, अपने सपने, अपनी आशा, अपनी बोली, अपनी भाषा, अलग चटाए अलग रंग, खेलू होली अपनों के संग, अब लान बल ताकत बढ़ा, चल हो शुरू हिम्मत दिखा, एक साथी पाकर कर दूं अपनों की सेना में, अपनों की सेना में, अपनों की सेना में. मन की उमंग दिल की कही महसूस कर रही मैं, लेकर वजूद हिम्मत मेरी पथ ढूंढने चली रे, रुकना नहीं थकना नहीं अब फिरत रही हूँ मैं, लेकर वजूद हिम्मत मेरी पथ ढूंढने चली रे. सांसों का यह एक तारा जब अनवट की धुन गाए, नए तराने नए राग मन हित नवगीत सुनाए, बादल तक में पेन बढ़ाऊं नीम गगन आंखों में समाऊं, मगन मैं अपने ताल में खुली हवा सी लहरती जाऊं, हरे के या तरे बस फैला दूं बाहें में, लेकर वजूद हिम्मत मेरी पथ ढूंढने चली रे, पथ ढूंढने चली रे, पथ ढूंढने चली रे. वो है प्रकृति और पुरुष तत्वों के सीमा रेखा पार, जिसके अंदर बुध ग्रह का वास. अर्ध नर नारीश्वर का रूप लेकर जो खड़ा है, शरीर में विशेष शक्ति और ऊर्जा धारण कर इरावन या बृहन्नड़ा बनकर जो पुरुष की रक्षा करता आया है, वो है सृष्टि की एक चमत्कृतिपूर्ण रचना किन्नर. मैं अम्बा, अंबिका और अंबालिका की बड़ी बहन अम्बा. हाँ हाँ, वही अम्बा स्वयंवर से उठाई गई, शाल्व नरेश से ठुकराई गई. ना बनी विचित्र वीर्य की, ना भीष्म की, ना घर की, ना घाट की, और फिर सृष्टि चक्र में खो गई. पर मैं आती रही बार बार, हर काल में, हर जन्म में, अलग रूप में, अलग वेश में, समय की धारा में, जलती प्रतिशोध की ज्वाला में मैं आती रही. कभी स्त्री बनकर तो कभी शिखंडी बनकर, खंड खंड बिखरी सदा, दिखा न कोई रास्ता, पग पग पे बबूल थे, मार्ग कंटक से भरा, काल को जो ग्रास ले, काल को जो ग्रास ले, वो शक्ति चंडी चाहिए, आज जीने के लिए एक शिखंडी चाहिए. मैं फिर आई तब द्रौपदी बनकर, और आज निर्भया बनकर, दाव पे हर दम लगी लाज नारी की सदा, दाव पे हर दम लगी लाज नारी की सदा, चीर हरण की पुकार कौन सुनता है भला, बैठ आंखें मूंद कर भीष्म से सभी यहाँ, कान आंखें बंद कर मौन कान्हा ने धरा, पाप
पाप को जो मार दे वो त्रिखंडी चाहिए। आज जीने के लिए एक शिखंडी चाहिए। मैं ही तो थी धकधकती ज्वालाओं में कूदकर जौहर करती महारानी पद्मिनी। 700 सवारिया तीव्र तर की कटारिये, तेग तबर है आर्या चल पड़ी दुधारिया। प्रश्न था जटिल वहाँ, शत्रु था कुटिल महा। मौन वीर मौन थी भग्न चार टूटे तीर। चिंगारी धुम्मस की हवन में पड़ी थी, चिता एक जलने हजारों खड़ी थी। भस्म सारा दर्द हो, भस्म सारा दर्द हो, लौ अखंडी चाहिए। आज जीने के लिए एक शिखंडी चाहिए। काल को जो ग्रास ले वो शक्ति चंडी चाहिए। पाप को जो मार दे वो त्रिखंडी चाहिए। काट इनको फेंक दे महाचंडी चाहिए। भस्म सारा दर्द हो वो लौ अखंडी चाहिए। आज जीने के लिए एक शिखंडी चाहिए, एक शिखंडी चाहिए, एक शिखंडी चाहिए। प्रकृति और पुरुष सृष्टि चक्र का समतोल रखते हैं ये तत्व। प्रकृति यदि आंतरिक कवच है तो पुरुष है बाह्य सुरक्षा कवच। प्रकृति का आधार, बल का रूप, ऊर्जा का स्रोत पुरुष। प्रकृति परिपूर्ण होने के लिए आवश्यक है पुरुष का अस्तित्व। पुरुष है चेतनाशील, ज्ञाता, अविकारी, सनातन, गुणातीत और आनंद स्वरूप। सृष्टि में पूर्ण पुरुष का प्रतीक शिव, अनादि। सृष्टि प्रक्रिया के आदि स्रोत, अजन्मा अविनाशी महादेव सृष्टि के संहारक हैं। विघ्नों का नाश करने के लिए तीनों लोग कांप उठे, ऐसा रौद्र रूप धारण करने वाले शिव। इसी रौद्र रूप से जन्म हुआ काल भैरव का। शक्ति पीठों का संरक्षक काल भैरव, शिवजी के मंदिर का द्वारपाल काल भैरव, भय से रक्षा करने वाला काल भैरव, दुष्टों का दमन करने वाला यमन तक काल भैरव। संहारमूर्तिं शिरमुकुटजटाशेखरं चन्द्रबिम्बम् दं 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 दीर्घकायं विकृतनखमुखं चोत्वरोमं कराळम् पं 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 पापनाशं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् रं 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 रक्तवर्णं कटिकटिततनुं तीक्ष्णदंष्ट्राकराळम् घं 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 घोषघोषं खग खग खटितं सज्जरं घोरनादम् कं 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 कालपाशं धृग धृग धृगितं ज्वालितं कामदाहम् तं 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 दिव्यदेहं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् लं 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 वदन्तं लललललितं दीर्घजिह्वाकराळम् धूम धूम धूम्रवर्णं स्फुटविकटमुखं भास्करं भीमरूपम् धुं 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 तमालं रवितमनियतं ताम्रनेत्रं कराळम् नं 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 नग्नभूषं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् बं 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 वायुवेगं नटजनसदयं ब्रह्मसारं परन्तम् हस्तं त्रिभुवनविलयं भास्करं भीमरूपम् चं 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 चलित्वा चल चल चलिताच्चालितं भूमिचक्रम् मं 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 मायिरूपं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् हं हं हं
हं हंसयानं हपितकलहतं भुक्तयोगाट्टहासं हं 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 नेत्ररूपं शिरमकुटजटाभं हंकारनादं विदशलकलकं धामतत्त्वापहारं धुं 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 भूतनाथं प्रणमतसततं भैरवं क्षेत्रपालम् सा तत् सहा। अशरीरी अस्तित्व से शरीर तक और अंत में पंच तत्व में विलीन होने तक की ये यात्रा भूमि, जल, अग्नि, वायु, अंतरिक्ष, सूर्य, चंद्र आदि को नमन करते हुए परम मुक्ति की कामना करता है ये शांति मंत्र। न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। स्थूल से सूक्ष्म तक, मूर्त से अमूर्त तक, जहाँ से आरंभ हुआ उसी अंतरिक्ष में पुनः विलीन होने की ये क्रिया सा तत् सहा। हा कार्यक्रम उत्तरोत्तर अजून देखणं आणि अजूनच रंगत चाललेलं आहे. याचं कारण या कार्यक्रमाला लाभलेलं भक्कम असं पाठबळ आणि अधिष्ठान ते म्हणजे रवींद्र चव्हाण यांचा मिळालेला आपल्याला सहवास आणि पाठबळ. मला असं वाटतं त्यांच्या कार्यातून ते आपल्या नेहमीच पाठीशी असतात. दादांनी अतिशय व्यस्त अशा त्यांच्या दिनचर्येमधून आपल्या डोंबिवलीकर रसिकांसाठी खास मेसेज पाठवला आहे, शुभेच्छा पाठवल्या आहेत, त्या मी वाचून दाखवतो. दादा रवींद्र चव्हाण असं म्हणतात की प्रथमतः मंजिरी नृत्य कला मंदिर ही डोंबिवलीतील प्रथम कथ्थक संस्था स्थापन करून नृत्य परंपरा जपण्यासाठी गेली 35 वर्ष ज्ञान अर्पण करून हजारो शिष्य ज्यांच्या हातून आधी संस्कृती जोपासत आहेत त्या डॉक्टर वैशाली दुधेताईंचं मनापासून अभिनंदन. डोंबिवलीकर कथक महोत्सवी सगळी संकल्पना हे त्यांचं ब्रेन चाइल्ड आहे, त्यांची संकल्पना आहे. भरतनाट्य परंपरा कथक करण्यासाठी सतत डोंबिवलीतील सर्व संस्थांच्या पाठीशी मी रवींद्र चव्हाण भक्कम आपल्यासोबत उभा आहे. गेली 17 वर्ष डोंबिवलीची सांस्कृतिक साहित्यिक परंपरा जतन करण्यासाठी विविध संकल्पना राबवून समस्त डोंबिवलीकरांना आपल्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे मी रवींद्र चव्हाण माझं कर्तव्य समजतो. मी आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही कारण आज शिर्डी येथील भाजपच्या भव्य विजयी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याची कार्यकारी अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी देण्यात आलेली आहे. रवींद्र चव्हाण साहेबांचं अभिनंदन. पुढे ते म्हणतात की या जबाबदारीमधूनच मी महाराष्ट्राची संस्कृती साता समुद्रापार नेण्यासाठी अथक प्रयत्नशील राहीन आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व कलारसिक प्रेक्षकांचा आभार. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे जगभर कार्यक्रम करणारे आजच्या कार्यक्रमाचे ध्वनी संयोजक अर्थातच राजू नायडू हे आमचे मित्र, त्यांचेसुद्धा त्यांनी आभार मानलेले तिकडनं. त्याचबरोबर कार्यक्रम संपूर्णपणे चोख होण्यासाठी डोंबिवलीकर टीमच्या वैदेही जांदे, वैभव कापसे, प्राची गडकरी, जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, आशिष गमरे, सभागृहाचे व्यवस्थापक श्री माणिकराव शिंदे, LED व्यवस्था सांभाळणारे केकिन,
यांचे मनापासून आभार आणि आजच्या महोत्सवात सहभागी सर्व नृत्य संस्था आणि त्यांचे गुरु शिष्य, विशेष म्हणजे पवित्र भट, या सर्वांचे आभार. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादांचा मेसेज म्हणजे काय माहिती आहे का? घार हिंडते आकाशी परितीचे लक्ष पिलापाशी, असं आहे. आपल्याकडे की नाही 7 आंधळे आणि हत्तीची गोष्ट प्रसिद्ध आहे. ज्याच्या हाती हत्तीचा पाय लागला त्याने हत्तीचं वर्णन खांबासारखा प्राणी असं केलं. ज्याच्या हाताला शेपटी सापडली त्याने ही दोरी आहे, दोरीसारखा प्राणी असं सांगितलं. आता प्रत्येकजण खोटं बोलत होता का? नाही, सत्यच बोलत होता. पण प्रत्येकाची अनुभूती वेगळी होती. युधिष्ठिराने तर गंमतच केली. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलेला असून सुद्धा द्रोणाचार्यांना सांगितलं की अश्वत्थामा मेला. आता या प्रश्नावर जेव्हा त्याला विचारलं खरं का, त्यावर तो म्हणाला नरोवा कुंजरोवा, म्हणजे माणूस का हत्ती हे माहीत नाही. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम, म्हणजे सत्य बोलणे आणि प्रिय बोलणे गरजेचे आहे. पण सत्य बोलताना ते अप्रिय नसावे आणि प्रिय बोलताना ते असत्य नसावे. रामायण महाकाव्याचे लेखक महर्षी वाल्मिकी लिखित चौपाई आहे. सत्यानास्ति परमपदम, सत्याच्या पुढे कोणीही मोठं नाही. संपूर्ण विश्वात सत्य हेच दैवत आहे. धर्मही सत्यावरच अधिष्ठित आहे. या चौपाईला घेऊनच एकलव्य आर्ट फोरम यांच्याकडून संदर्भ घेत संयम, सत्य, कर्तव्याची शिकवण, धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा असं सगळं दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. एकलव्य आर्ट फाउंडेशनच्या गुरु नृत्य विशारद सुनीला पोद्दार आणि त्यांचे सांगाती आपल्यापुढे सादर करत आहेत सत्यानास्ति परमपदम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. राम राम सबसे सच्चा तेरा नाम, राम राम जय राजा राम, कृपालु करुणा के धाम. राम राम जय सीता राम, जो भी तेरा लेता नाम, राम राम जय राजा राम, वो पूरे होते उसके काम. राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता अच्युतं केशवं कृष्ण राम नारायण जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण राम नारायण जानकी केशवं कृष्ण राम नारायण जानकी वल्लभं. अच्युतं केशवं कृष्ण राम नारायण जानकी वल्लभं. खुद को किया है तेरे
राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम सबसे सच्चा तेरा नाम राम राम जय राजा राम कृपालु करुणा के धाम राम राम जय सीता राम जो भी तेरा लेता नाम राम राम जय राजा तो राम पूरे होते उसके काम राम जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं जानकी तुझको किया है तेरे हवाले मुश्किल घड़ी भला किसको पुकारे एक तू ही तो है जिसके किती खुबीने त्यांनी एक वेगळं सत्य आपल्यापुढे मांडलं. न ब्रूयात सत्यम अप्रियम सत्यम ब्रूयात. अजून एक सत्य आपल्यापुढे मांडायचं आहे जो आता दाहक प्रश्न बनत चाललेला आहे. काळ्या आईचं भांडणं झालं आभाळ बापाशी. समीर सामंत नावाचा कवी, त्याची कविता आहे की काळ्या आईचं भांडणं झालं आभाळ बापाशी, दोघं रुसून बसले पोरं राहिली उपाशी. काळ्या आईचं भांडणं झालं आभाळ बापाशी, दोघं रुसून बसले पोरं राहिली उपाशी. पोरं ताहनेने रडते माय म्हणे उगी उगी, पोरं ताहनेने रडते माय म्हणे उगी उगी. दिस हे भी सरतील औंदा येईल रे सुगी, औंदा येईल रे सुगी. केली कर्जाऊ पेरणी शेत नांगरल हाती, शेतकऱ्याच्या घामानं कशी वलावली माती. ढग बनवत नाही घाम रगताची वाफ, कर्ज माफी बी होईल भूक होत नाही माफ. जाई शाळेला थोरला अन म्हणे जाता जाता, मास्तरांनी शिकवलं शेतकरी अन्नदाता. काय सांगू लेकर आले अन्नदात्याची लाचारी, शेत गहाणं पडलं तरी सुटना उधारी. जणू जणू कोरड्या मातीले सारी बियाणी कुजली, जणू आईच्या पोटात ज्योत गर्भारी इझली. दगड इरीचा कोरडा पापण्याले पाणावतो, रहाटाचा राठ दोर लोज मले खुणावतो. माझ्या मरणाने माझा माय बाप तो रडावा, चिता पेटू नये माझी असा पाऊस पडावा, चिता पेटू नये माझी असा पाऊस पडावा. असं एखाद्या शेतकऱ्याला लिहावंसं वाटतं. याचं कारण आपणच आहोत. आपण वृक्ष नष्ट केले. तुकाराम महाराज म्हणतात, आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी, कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आजकालच्या मुलांना पेपरात निबंध येईल की ऋतू हिरवा झाला तर तेव्हा प्लॅस्टिकची झाडं लावायला लागतील. हीच खंत वाटते. सर्वभूत रिते रतहा, याचा अर्थ सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी समर्पित कोण असतो. या उक्तीचं मूर्तरूप म्हणजे अर्थात वृक्ष. जीवनाचा श्वास, निसर्गाचा आत्मा. वृक्षांची कथा बीजाच्या अंकुरापासून
फळांच्या गोडीपर्यंत सृजनशीलतेची एक सुंदर कहाणी सांगते. पण आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड समाजासाठी, पर्यावरणासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी हानिकारक ठरत आहे. यामुळे वृक्षारोपण संवर्धनाचा संदेश या नृत्यातून आम्ही समाजापर्यंत पोहोचवतोय. सिद्धी नृत्य कला मंदिर, गुरु नृत्यालंकार श्रद्धा भिडे, नृत्य संरचना श्रद्धा भिडे, संगीत संयोजन श्रद्धा भिडे, दीपा जोशी, तबला ऋषिराज साळवी सादर होत आहे. वृक्ष हूँ, धरती का श्रृंगार, हरियाली से भरता हूँ संसार। जन्म लिया बीज से मिट्टी में पल गया, सूरज की किरणों से जीवन को पल गया। मेरी जड़ें हैं गहरी, पकड़ती है धरा, मेरी शाखाएं फैलती देती आसरा। हर सुबह पंछी गाते मेरे पास बसेरा, उनकी चहचहाट से बनता है सवेरा। फल फूल देता हूँ औषधियाँ भी, छाया में बैठो तो चैन मिलता तभी।
मुझे काटा, मेरा अस्तित्व तोड़ा। मैं चीखा पर कोई सुनता नहीं। मेरे बिना यह धरती टिकेगी नहीं। अब मैं तुमसे विनती करता हूं, मुझे बचाओ, मैं संसार बचाता हूं। वृक्ष जीवस्य आधारः वृक्ष प्रकृत्या मित्रम् वृक्ष पर्यावरणस्य धरोहरः वृक्ष पृथिव्याः भूषणम् वृक्ष समृद्धस्य मूलम् वृक्ष शुद्धवायोः स्रोतः वृक्ष पृथिव्याः प्राणः वृक्ष सदा फलदायिः वृक्ष स्वास्थ्यस्य रक्षकः वृक्ष औषधीनां स्रोतः वृक्ष धरण्याः सन्तुलनम् वृक्ष जीवनस्य सौन्दर्यम् वृक्ष जीवनस्य वरदानम् वृक्ष विना जीवनं शून्यम् वृक्ष जीवनस्य प्राणः वृक्ष सुखशान्तेः आधारः वृक्षस्य छाया सर्वदा सुखदा सर्वभूते हिते रतः वृक्ष सर्वभूते हिते रतः वृक्ष सर्वभूते हिते रतः।